नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे आपण तेल न घातलेली, कमी मसाले घातलेली अशी नारळवाली मिक्स व्हेज भाजी करणार आहोत। तर याच्यासाठी आपण भाज्या घेतोय। तर इथे गाजर, बीन्स, कांदा, बटाटा आणि फ्रोझन मटार आहेत। त्याच्यावर मी आता एक टोमॅटो घातलेला आहे आणि थोडासा एक पाव कप कोबी घातलेला आहे। हे असं कुकरच्या भांड्यामध्ये घालून तुम्ही एक शिट्टी कुकरची करून घेऊ शकता, नाहीतर मी आज कढईमध्ये हे शिजवणार आहे। तर त्याच्यासाठी एक अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे या सगळ्या भाज्या कढईमध्ये घालून। नंतर 1 कप पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं मिळून स्टोववर ठेवून 1 मिनिटभर म्हणजे उकळायला लागेपर्यंत पाणी आपण फ्लेम हाय ठेवणार आणि नंतर फ्लेम बारीक करून एक 5-6 मिनिटं या भाज्या शिजू द्यायच्या आहेत। त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि हे शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले आहेत। कच्चेसुद्धा घालू शकता, पण मग चवीमध्ये फरक येऊ शकतो। तसंच एक अर्धा कप ओलं खोबरं घातलेलं आहे, खोवलेलं, आणि कोथिंबीर घातलेली आहे। कोवळे देठही घालू शकता। तसंच ऑप्शनल आहे, हे थोडासा लसूण घातलेला आहे आणि हे थोडंसं पाणी घालून सगळं मिळून वाटून घ्यायचं आहे। आता आपल्या भाज्या बघितल्या तर त्या बहुतेक थोड्याफार शिजलेल्या आहेत। फक्त बीन्सला जरा वेळ लागत असेल तर ते जरासं अर्धवट शिजलेलं पाहिजे, सगळ्या भाज्या पूर्ण नाही। तर नंतर आपण जे वाटण केलेलं आहे, खोबरं, मिरची वगैरे, तर ते आपण ह्या भाज्यांमध्ये घालून सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले काही घालणार नाही आहेत। या एवढ्याचाच छान चव येते। नंतर थोडं मीठ आपण आधी घातलं होतं, तर आता चव बघून आणखीन जेवढं मीठ लागणार आहे तेवढं घातलेलं आहे आता परत। आणि हे सगळं मीठ घातल्यावर परत एकदा सगळं मिळून मिक्स केलेलं आहे। झाकून एक 3-4-5 मिनटं शिजू द्यायचं आहे। नंतर एक अर्धा कप दही घालायचं आहे, फ्रेश दही आहे घरचं, थोडंसं फेटून घालायचं आहे आणि सगळं मिसळून घ्यायचं आहे परत। त्याच्यानंतर ह्या दह्याच्या वाटीमध्येच थोडंसं पाणी घालून ते पाणीही घातलेलं आहे। ही भाजी जशी गार होईल तशी घट्ट होते जराशी। दही घातल्यानंतर हे फारसं उकळायचं नाही आहे, उकळायला लागल्याबरोबर बंद करून टाकायचं आहे। आणि ही भाजी आता आपली तयार आहे। ती चपाती, भाकरी, रोटी, डोसे ह्याच्याबरोबर किंवा इवन इडलीबरोबरसुद्धा छान लागते। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।